गोपाल कृष्ण भगवान की छोटीशी चूक घडता घडता राहिली, मनात विचार आला पण आचार घडला नाही. भगवान गोपाल कृष्णाची लीलाच असल्या कारणानं शेवटच्या क्षणी महाराजांनी आपले डोळे फोडून घेतले, अंध झाले, रानात फिरताय. त्या गोपाळाची भेट झाली. गोपाळाने त्यांना जीवन जगण्यासंबंधी प्रेष दिला. निवृत्तीपर जीवनाकडे जाणाऱ्या जीवाला पुन्हा प्रवृत्तीचा मार्ग परमेश्वराशिवाय कोण दाखवू शकतो? आणि त्या गायींची सेवा आणि त्या गोपाळाबरोबर राहून त्या सहवासातून अधिदैविक प्रेरणा. काव्य करणं म्हणजे अधिदैविक प्रेरणा. काव्य सगळे करू शकत नाही. जे न देखे रवी ते देखे कवी, हे जे सोपं हे म्हणताना आपण म्हणतो, पण ते सोपं नाहीये. काव्य उत्पन्न होणं त्याला परमेश्वरी कृपा लागते. नाहीतर ट ला ट, म ला म सगळेच करतात. ते काव्य मी म्हणणार नाही. यमक जुळवणं सोपं आहे, पण त्याच्यातनं भाव व्यक्त करणं. महाराज बसले, अशी संध्याकाळची वेळ आहे आणि अंतःकरणामध्ये काहीतरी विचार आला आणि झरझर झरझर एका मागोमाग एक विचार येऊ लागले. त्यांच्याकडे आमच्यासारखा स्मार्टफोन नव्हता. आम्ही भाग्यवान होतो. आमच्याकडे आम्हाला काय असेल तर आठवलं आम्ही लगेच रेकॉर्ड करून घेतो. आम्ही कोणाचं ऐकलं तर रेकॉर्ड करून घेतो, फोटो पाठवतो, पॅड पेन असतं लिहून घेतो. पण बघा, साधने हिमकुटी होतीच म्हणतो. एक साधनांची गरज नाही. साधनांची गरज नाही. कागद नाही, पेन नाही, कसली साधनं नाहीत. मनातल्या मनात काव्य तयार केलं. बरं का, मनातल्या मनात काव्य तयार केलं. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, कवीची गंमत. ती गंमत अशी की कवी जेव्हा करतो तेव्हा कोणाला तरी ऐकवल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. अरे समजा या अगदी एक आणि असे काही असतात कवी. ते कवी त्या गल्लीतून आलं तर आम्ही या गल्लीतून जातो. सद्गुरुना अरे यार अभी आपला खंड सुनायला पुरा काही असं तो धरून ऐकवतात. अरे ऐका यार, अरे ऐका, मला छान केलंय का वगैरे वगैरे. ते ही प्रेरणा आहे. ही प्रेरणा असते. यांनी काव्यात तर केलं, पण ऐकवायचं कोणाला? बरं, आजूबाजूला श्रोताने जंगलामध्ये हे राहतायत, तेवढ्यात गोपाल कृष्ण हा गोपाळ आला. आपल्या गायींची सेवा करून हा येऊन बसला. आजोबा काय चाललंय विचार. त्याच्या हात धरले. गोपाळा, माझ्या मनात काही काव्य आले. आता तू लहान आहेस, तुला कळलं नाही कळलं तरी माझे शब्द बरोबर आहेत की नाही बघ. गोपाळ म्हणतो, हरकत नाही आजोबा, कविता केली का? हो केली. माझी भावना आहे. आता त्याला तू कविता म्हण, त्याला तू काही म्हण. काय भाग्यवान आहे. श्रोता मिळाला. तो पण कसा श्रोता मिळाला? जो सर्वांचं ऐकून घेतो असा एकच श्रोता आहे, तो म्हणजे परमेश्वर सद्गुरुनाथ महाराज. प्रत्येक जण कोणी ना कोणी त्याला काहीतरी सांगत असतं. सर्वांचं तो ऐकून घेणारा एकच श्रोता, हा गोपाळ त्यांना श्रोता मिळाला. आणि महाराजांचं पहिलं काव्य जन्माला चालुकेशी रागामध्ये ते बांधले आमच्या गोमंतकातल्या अभिषेकी बुवांनी अत्यंत सुंदर सुंदर कॉम्पोजिशन केलेले आहे संगीताचे. काय काव्य, काय सुंदर काव्य. कि तक देना हरि सुमेरा नबी न कोय. कि तक देना हरि सुमेरा नबी न कोय. कि तक देना हरि सुमेरा नबी न कोय. कि तक देना हरि सुमेरा
तक दिन हरि सुमिरन बिन होए। कि तक दिन हरि सुमिरन बिन होए, बिन होए कि तक दिन हरि सुमिरन बिन होए। तिलक लगाए, तिलक लगाए, तिलक लगाए, तिलक लगाए, चले स्वामी बन। तिलक लगाए, चले स्वामी बन, विषयन से मुख धोए। कि तक दिन हरि सुमिरन बिन होए। आम्ही हिंदी प्रांतात असल्यामुळे या सगळ्या काव्याचा आनंद आम्हाला येतो. महाराष्ट्रात सगळं समजावून सांगावं लागतं. कि तक दिन हरि सुमिरन बिन होए, कि तक दिन हरि सुमिरन बिन होए। परनिंदा, खोए तो खोए लेकिन किसमें खोए? परनिंदा रस में रसना के जपने परत डबोए। अहो तुम्हाला सांगू, महाराजांचे एक एक काव्याची शेकडो भाषांमध्ये भाषांतर झालेली आज उपलब्ध आहेत. शेकडो भाषांतर. हा गोपाळ म्हणतो छान आहे, पण कुठेतरी दुःख आहे या काव्यामध्ये. बाळा तुला कळणार नाही, पण एवढं तुला कळालं याच्यात दुःख आहे. तू काही साधा नाहीये बरं. सद्गुरुनाथ महाराज, तुला एवढं कळालं खूप झालं. माझं दुःख कोणाला सांगू रे? तू मोठा नाहीये, तू लहान आहे म्हणून नाही तुला माझं दुःख सांगितलं असतं. पण काव्य ऐकून दुःख आहे हे तुला कळलं, हे नसे थोडं की. किती काव्य लिहिली हो, किती काव्य लिहिली. शेकडो काव्य, हजारो काव्य म्हटले तरी हरकत. काहे को देह धरे अभागी, काहे को देह धरे अभागी, काहे को देह धरे अभागी, काहे को देह धरे. प्रारंभीची काव्य बरं, नमुना म्हणून सांगते. अभागी काहे को देह धरे, अभागी काहे को देह धरे. श्याम सुंदर की पूजा झूठी. श्याम सुंदर की पूजा झूठी, श्याम सुंदर की पूजा झूठी. उपजत क्यों न मरे, अभागी काहे को देह धरे, अभागी काहे को देह धरे. याच्यापेक्षा काय भक्तिभाव पाहिजे तुम्हाला? श्याम सुंदर काहे को देह धरे अभागी, श्याम सुंदर की पूजा चुकी. उपजत क्यों न मरे. काय पाहिजे अजून? ही सगळी व्यथा झाली. हा गोपाळ म्हणतो छान आहे, मस्त आहे. मनातल्या मनात म्हणतो माझा सहवास सुफलित झाला. कुंडली गवरला याच्या करताच तर आणलं होतं इथे ओढून. किती काव्य हो, महाराजांनी अनेक काव्य केली.
भागवतामध्ये दशमस्कंधामध्ये किती वर्णन आहे त्याचं. अजून भागवतामध्ये काही कथानक आहेत. आता तुम्ही गजेंद्र मोक्षाचं कथानक ऐकलेलं आहे. गजेंद्र मोक्ष महाराजांनी फक्त 5 कडव्यात लिहिलंय. 5 कडव्यात. किती? 5 कडव्यात. दादऱ्यामध्ये हे गोविंद दादरा, हे गोविंद राखो शरण, हे गोविंद राखो शरण, हे आता रामधून आपण ऐकली. आता आपण कृष्ण धून म्हणूया. मी म्हणतो माझ्या मागे हे 2 शब्द म्हणा सगळ्यांना. हे गोविंद, हे गोपाल, हे म्हणा. हे गोविंद, हे गोपाल, अब तो शरण हारे, अब तो शरण हारे. हे गोविंद राखो शरण, हे गोविंद. नीर पिबन हे तगायो, नीर पिबन हे तगायो, सिंधु के किनारे. नीर पिबन हे तगायो, सिंधु के किनारे. सिंधु बीच बसतनाक, सिंधु बीच बसतनाक, चरण धर बचारे. अब तो जीवन हारे. हे गोविंद, हे गोपाल, हे चार प्रहर युद्ध भयो, चार प्रहर युद्ध भयो, ले गयो मझधारे. नाक कान डुबन लागी, नाक कान डुबन लागी, नाथ को पुकारे. अब तो शरण हारे. हे गोविंद, हे गोपाल, बोला. फक्त रामधून सर्वांनी म्हटलं, पण कृष्णधून फक्त इथे म्हणत, इथे कोणी म्हणत नाहीये. ते म्हणतात की तू लढो हम कपडे संभालते, असं नको, सर्वांनी म्हणा. द्वारका में शब्द गायो, द्वारका में शब्द गायो, गरुड पर सिधारे. नक्र को मार के, नक्र को मार के, गजराज को उतारे. अब तो जीवन हारे. हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद. जय जय गोपाल कृष्ण भगवान. 5 कडव्यात सगळा गजेंद्र मोक्ष सोपं आहे. नीर पिबन हेत गयो,
सिंधु के किनारे सिंधु बीच बसत नक्र चरण धर पछारे चार प्रहर युद्ध गयो ले गयो मज धारे नाक कान डुबन लागी नाथ को पुकारे द्वारका में शब्द गयो का फटाफट फटाफट कैसी कार्रवाई चल रही है, भारत सरकार जैसी नहीं चल रही है, फटाफट। ये तो हमारी आराम से चल रही गाड़ी, फटाफट फटाफट आवाज दिला, द्वारका में शब्द गयो गरुड़ पर से धारे नत्र को मार के गजराज को उठारे। किती पटापट आणि किती संक्षिप्त। हे महाराजांच्या कार्याचं वैशिष्ट्य संक्षिप्त आहे, अल्पाक्षर आहे, बौहर्त प्रसू आहे, भाव आहे, सगळं आहे महाराजांच्या कार्यामध्ये। पारनेरकर महाराजांच्या अभिनव अभंगाला अत्यंत मोठे टीकाकार मूर्धज्ञ टीकाकार श्रीकेश क्षीरसागर म्हणाले, पारनेरकर महाराजांचं काव्य कसं आहे, अल्पाक्षरा आणि बौहर्त प्रसू, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ पारनेरकर महाराजांच्या वाङ्मयात आहे। तसा भाव महाराजांच्या वाङ्मयात काव्यात आहे। हे तर अशी काव्य झाली, अशी तर शेकडो काव्य आहेत। आमच्या बंदिशकारांनी पण काही महाराजांच्या काव्याचं म्हणजे मला क्षमा करा चौर्य केलं, आपलं नाव लावलं, बंदिशकार म्हणून स्वतःचं नाव लावलं, पण ते मूळ काव्य तिथून घेतलं महाराजांच्या काव्यातून स्वर, फक्त नमुना म्हणून म्हणतो। कारण कृष्णाचं वर्णन महाराजांनी जसं केलंय तसं कोणत्याही संतांनी केलं नाही आजवर। फक्त एकच ओळ म्हणतो, आख्यान आजच आपल्याला संपवायचं, वाचतोय खूप सांगण्यासारखं आहे। तेरी सखी आज आज येरी सखी आज येरी सखी आज मोहे श्याम सुमिलाए दे येरी सखी आज मोहे श्याम सुमिलाए दे गोपीजन संग गोपीजन संग रंग रंग रास तो रचाए दे सखी आज चंद्र स्वरूप वर्णन बघा, चंद्र बदन मंद हसना चंद्र बदन मंद हसन चमके त्रुटि कुंदन चंद्र बदन मंद हसन चंद्र बदन मंद हसन चंद्र बदन मंद हसन चमके त्रुटि कुंदन आधर धर बंसी धुन आधर धर बंसी धुन नित नाही सुनाए दे गोपीजन संग रंग रास तो रचाए दे येरी सखी आज येरी सखी आज मोहे श्याम सुमिलाए दे गोपीजन संग रंग रास तो रचाए दे येरी सखी। एकदा म्हणू बरं, येरी सखी आज मोहे श्याम सुमिलाए दे गोपीजन संग रंग रास तो रचाए दे येरी सखी येरी सखी येरी सखी आज। किती वर्णन करा, चंद्र बदन मंद हसन चमके धृती कुंदन अधर धर बंसी धुन नीट नाही सुनाए दे गोपीजन संग। किती वर्णन, किती काव्य, आणि ते सुद्धा अंध सगळं इथे ठेवायचं हार्ड डिस्क मध्ये। कुंडली वरदा हार्ड डिस्क म्हटलं की काय कळत नाही, सगळं हार्ड डिस्क मध्ये
तिथे आम्हाला आमच्या घरचा लँडलाईन नंबर कधी कधी मला आठवावा लागतो. इतकं आम्ही स्मरणशक्तीच्या बाबतीत मोबाईलमुळे करंटे झालो. करंटे. आमच्या घरचा नंबर म्हटला, लँडलाईन नंबर का, अरे यार देखना पडेगा मोबाईल नाही यार. इतकं आम्हाला. आणि आम्ही उगाच सांगतो स्मरण नामस्मरण करायचं नाही. अरे स्मरण, आमचं स्मरण आम्हाला नाही, नामस्मरण कुठे घेणार तुम्ही? आपल्या स्वतःच स्मरण नाही आपल्या. आधी जाणव्याला गाठी मारून ठेवायचे की हे असायचं म्हणून जाणव्याला गाठ ठेव. लक्षात घ्या, इथे गाठ म्हणा, आपल्याला रामधूनला जायचंय, जाणव्याला एक गाठ. नंतर गाठी वाढल्या, कोणची गाठ कशाला हेच माणूस विसरला. सद्गुरुनाथ महाराज. स्मरण फार महत्वाचं आहे. परत परत सांगतो. मला काय सांगायचंय, महाराजांचं एवढी काव्य रचली, लिहिली नाही म्हणत मी. कागद पेन काही नाहीये, सगळं इथे हार्ड डिस्क मध्ये फाईल करप्ट न होता ठेवलेलं आहे. स्वस्त श्रद्धाम मेधाम, ही दुसरी पायरी आहे. मेधा, श्रद्धा असली तर मेधा संभवते. परत पूर्वरंगात जात नाही. पुंडलिक किती मेधा असेल, सगळं ठेवलेलं. खूप झालं काव्य. आणि गोपाळाने विचार केला, आता खूप दिवस झाले, त्यांना हळूहळू हळूहळू जंगलातून आणून जवळ जवळ मथुरेजवळ म्हणून मोठ्या शहरात तिथे आणून एका कृष्ण मंदिराच्या बाहेरच ओट्यावर, आपला ओटा आहे ना बाहेर, असा ओट्यावर बसवलं. म्हटलं आजोबा, खूप छान वाटलं आपल्या बरोबरचा प्रवास, पण आता मला जरा इतर काम आहे, तुमच्यासोबत मी जास्त राहू शकत नाही. पण तुम्हाला चांगल्या जागी सोडलंय आणि तो काळ चांगला होता. तो काळ चांगला होता आंधळ्यांसाठी. आपण बघा, आंधळे असो कोणी असो, त्यांना रस्ता पार करायचा असेल तर माणुसकी शिल्लक राहिली नाही का आंधळ्याला आपण रस्ता पार करून देतो. त्या काळी आंधळे हे पांगळे सगळे आनंदाने लोक त्यांना जेवू घालायचे. त्यांना काही ददात नव्हती. कसं हल्ली माणुसकीचा काळ राहिला नाही. तो माणुसकीचा काळ कोणी तुम्हाला जेवायला घालेल, काळजी करू नका. मी तुम्हाला भेटेनच. तुम्ही इथेच राहा, मी तुम्हाला परत येऊन भेटेन. येतो येतो म्हणून निघाले. हा गोपाळ निघाला, हात घट्ट धरला महाराजांनी. हात घट्ट धरला, रडायला लागले. रडायला लागले, अंतःकरण भरून आला. गोपाळा, अरे आपलं काय ठरलं होतं? माझ्या आंधळ्याची काठी तू, माझ्या आंधळ्याची काठी तू, आणि तू मला सोडून चालला. सोडून नको जाऊ. गोपाळ गोपाळ मोरी करुणा क्यों नावे. माझी करुणा येत नाही का आंधळ्याची? अरे तू आहे म्हणून मी आत्महत्येपासून वाचलो. मला जीवन देणारा तू आहेस, आणि तू चालला कामात सोडणार. मी अरे पडून राहील, मला खायला घालू नकोस. ही जी मीरा आहे ना, ही म्हणते कृष्णाला, अरे मला काही खाऊ घालू नको. काही तुझ्या घरात मी एखादा श्वान असताना कुत्रा तशी पडून राहील, मला घरी ठेव. तुझे द्वारी वसे ऐसे करी, श्वान करी बा देवा. काय म्हटले? नामदेव महाराजांचा अभंग आहे, मोठा अभंग आहे. श्वान करी बा देवा भक्तीचे निये विसे, तुझ्या द्वारी वसे ऐसे करी. देवा पांडुरंगा, मला श्वान कुत्र गेलं तरी हरकत नाही, फक्त एकच आहे, अट एवढी आहे, तुझ्या दारावर पडला नाही, तुझ्या दारावर सर्वांना भुंकी. तुझ्या दाराचा कुत्रा करत असेल तर कुत्रा पण. श्वान करी बा देवा भक्तीचे निये विसे, तुझ्या द्वारी वसे ऐसे करी. मनुष्य करी बा देवा भक्तीची विसे, तुझ्या द्वारी वसे ऐ. अभंगाचा प्रारंभ आहे. काय सुंदर असे दृष्टांत दिले नामदेवाच्या डोळ्यातनं गळगळ गळगळ पाणी व्हायला. तुझ्या द्वारावर पडून राहील रे मोरे करुणा, जाऊ नको.
तू चालला होता ना, मी सांगितलं ना जीव द्या, तू म्हणला नाही जीव द्यायचा असेल तर मी येणार नाही, म्हणून मी आलो. नाही मला जावं लागेल. हा गोपाळी रडू लागला, एवढासा 8 वर्षाचा मुलगा रडू लागला. आजोबा रडू नका, तुम्ही रडल्यामुळे मला त्रास होतोय. मग जाऊ नको सोडून. हात घट्ट धरला, हात घट्ट. नाही मला जाऊ दे आजोबा, मला जाऊ दे. मनातल्या मनात हा गोपाळ म्हणतोय, अरे तुझ्यासारख्या एका भक्ताकडे इतका वेळ घालवल्यानंतर बाकीचे काय, जाऊ दे. हात सोडून जातोय, हात घट्ट धरला आणि म्हणाले, हात छुड़ा कर जावत है दुर्बल समझत मोय, हृदय से मेरे जागर दिखला तो मर्दन समझूतोय. गोपाळ हात छुड़ा कर जावत है दुर्बल समझ. अरे मी दुर्बळ आहे ना, आंधळा आहे, म्हणून हात सोडून जातो काय. हाथ छुड़ा कर जावत है दुर्बल समझत मोय, अरे हृदय से मेरे जागर दिखला तो मर्द का बच्चा समझूंगा, यहां से निकल के दिखा. अर्ज़ो समा कहां तेरी कुवसत को पा सके, मेरा दिल ही है जहां तू समा. अरे तुला मी इथे अत्यतिष्ठत दशांकुलम, हृदय से मेरे जागर दिखला. कृष्णा, अरे आंधळ्याला तुला वाटलं, आंधळ्या ओळखलं नाही असं वाटलं का, पण तुझा आवाज ऐकून तुझं अस्तित्व जाणवलं मला उपासनेद्वारे. पण मी विचार केला, जर तुझं स्वरूप तेव्हाच मी ओळखलं असतं आणि मी तुला सांगितलं असतं, एक क्षण तू थांबला नसता, म्हणून मी अज्ञान पांघरलं. सद्गुरुनाथ महाराज, मी अज्ञान पांघरलं. खरं सांगू का, म्हणून हा सहवास मिळाला आणि माझ्या जीवनाचं कल्याण झालं. त्यामुळे तर दुसरं काही नको दुसरं. हा कृष्ण म्हणला, अरे मी तुझ्यावर प्रसन्न आहे, थांब. आपलं स्वरूप कृष्णानं प्रकट केलं आणि काही केले, महाराजांच्या अशा डोळ्यावरनं हात फिरवला, डोळ्यावरनं असा हात फिरवला, असा डोळ्यावरनं हात फिरवला आणि दृष्टी महाराजांना प्राप्त झाली. गोपाल कृष्ण भगवान हल्लं पाहिजे सगळं मंदिर. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता जरा मलाही जोर आला. जय जयकार समोर आयुष्यभर उपासना करून त्याच्या चरणाचं नख दिसत नाही असा नखशिकांत गोपालकृष्णाचं दर्शन झालं. महाराज मोहरून गेले. त्या कृष्णानं जवळ घेतलं महाराजांना जवळ घेतलं. महाराज रडतायत, पाठीवरून हात फिरतोय कृष्ण. वरम ब्रूहि, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. महाराज तुमच्यावर प्रसन्न आहे, काय हवं ते मागा. अरे तुम्हाला पृथ्वीचं राज्य देतो, हा काय हवं ते मागा. कृष्णा तू देशील, पण हे जे आख्यान जे ऐकतायत ना ते मोठे बुद्धिवादी आहेत. हे जे आख्यान जे बुवा सांगतायत ते पण आणि ऐकणारे श्रोते दोघं फार बुद्धिवादी. ते म्हणतील वो जाने तो यार, लेकिन यार वो महाराज ने यार वो अच्छी बात नहीं की. कुंडली वरदा, अरे यार वो माता वहां स्नान कर रही थी, ये जाए, ये वहां पे गए और उन्होंने क्या किया. श्रोते एवढीच गोष्ट घरी घेऊन जाते. कृष्ण म्हणाला, अरे तुझ्या जीवनात हा अलौकिक प्रसंग घडला, तुझ्या मनात विचाराला पण कृती घडली नाही. हे लोक लक्षात ठेवणार नाही, तुझी कृती लक्षात ठेवतील. आपले डोळे फोडून घेतले हे लोक लक्षात ठेवतील. माझा आशीर्वाद आहे. अजून काय पाहिजे. वरम ब्रूहि, वर माग, मी प्रसन्न आहे तुझ्या.
कृष्ण प्रसन्न आहे? प्रसन्न आहे ना? नक्की? पक्का? आता हात घेतला, पक्का ना? शब्दापासून नाही वळणार ना? पण तुझे केस जितके कुरळे आहेत ना, तितका तू वक्र आहे बरं. सद्गुरुनाथ महाराज, तू सरळ नाही, तू वक्र आहेस. सरळ नाही. अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरवा, हे तुझ्या डोक्यातलं आहे, आमच्या डोक्यातलं नाही. तुला तू फार हुशार आहेस. त्यामुळे तू आता म्हणशील वर मागा, म्हणते नाही मी देणार नाही. अरे बाबा, तुला दिल्याशिवाय राहणार नाही. वर माग, वर माग. कृष्णा, नको रे वर देऊस, मी काहीतरी भलत मागेन. अरे तू काही माग, माझ्याशिवाय दुसरं काय मागशील? मागून मागून मीच मागशील. हे तर आहेस, तू आहेच. तू निर्गुण स्वरूपात माझ्यामध्ये आहेच. कुठला सगुण बघतोय म्हणून सांगतोय. सगुणालाच सांगावं, उपासनेमध्ये सगुणालाच सांगावं की मला हे पाहिजे, ते पाहिजे. सकाम भक्ती करावी. माझी निष्काम भक्ती नाही, सकाम भक्ती आहे. सकाम उपासना आहे माझी आणि सकाम भक्ती आहे. मी तुला मागेन ते तुला द्यावं लागेल, दिल्याशिवाय राहणार नाही. काय पाहिजे? कृष्ण एक काम कर, मग रागवू नकोस. रागवत नाही रे, तू असं काय मागणार आहेस? किंवा रागवू नकोस. कृष्णा, एक काम कर, आत्ताच माझ्या डोळ्यावरनं असा हात फिरवला ना, हो मला दृष्टी आली, तर तसाच हात फिरव आणि मला आंधळ करून टाक. गोपाल, मला आंधळ करून टाक. अरे हे काय मागतोस? अरे काय तुला लाज लज्जा शरम? आंधळा माणूस डोळे मागतो. मुकम करोति वाचाल. देवा, तुझी दोन्ही शक्ती आहेत. मुकम करोति वाचालम आणि वाचालम मुकम करोति. हे अन्यथा कर्तुम शक्ती तुझीच आहे. आता पलटू नको, आता पलटू. अरे पण कशाला हे असं दरिद्र लक्षण कशाला मागितलंस? मला फार राग आला त्याचा. तुला राग येऊ काही येऊ, मी तू देव मी भक्त ऐसे करी. मी तुला मागितले, तुला द्यायला पाहिजे, बाकी विषय नाही. अरे पण आधी मला आंधळ कर, नंतर बाकीचे सगळी गोष्ट. ठीक आहे. कृष्णाला काही आवडलेलं नाहीये देवाला. देवाने अत्यंत जड अंतःकरणाने मस्तकावर असा हात फिरवला आणि परत महाराज अंध झाले. वा 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 वा. कृष्णा हात धरला परत. कृष्णा, महाराज आता तरी सांग की मला आंधळ का केलं? का करायला सांगितलं मला? देवा, तुला खरं सांगू का, जेव्हा मला डोळे होते ना, एवढी इंद्रिय तू दिली आहेस मला, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, हे डोळा असताना मी तुला पाहिलं नाही. नवे नवे मी तुला विसरलो आणि मी विसरलो म्हणून माझ्याकडनं असं कर्म घडलं. सद्गुरुनाथ महाराज, तुझं विस्मृती झाली. पण तुला खरं सांगू का, जेव्हा मी अंध झालो, डोळे फोडून घेतले, आंधळा झालो, तुझी कृपा अशी झाली, आंधळा झाल्यापासून एकही क्षण तुझ्या दर्शनाशिवाय आतापर्यंत राहिलो नाही. आत्ताही तुझं दर्शन होतंय. तेव्हा तुला पाहायला डोळे नावाच्या साधनाची गरजच नाही. सद्गुरुनाथ महाराज, डोळ्याची गरजच नाही तुला. माझ्या उपासनेद्वारे तुला मी अत्यतिष्ठ दशांवरण करून घेतला असल्यामुळे तुला डोळ्याची पाहायची गरज नाही. त्यामुळे असंच मला राहू दे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी. अखिया म्हणजे चर्मचक्षु नव्हे, ज्ञानचक्षु उन्मिलित झाले. त्याचे ज्ञानचक्षु उन्मिलित झाले आणि तो देवाचा आवडता नाही होणार तर काय होणार? कृष्णाच्या अंतःकरण भरून आलो. भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं, हे बघ, तू हे फार अभूतपूर्व मागितलं, मी तुला देतोय, पण तुझं काव्य, त्याच्यामधला जो हा, त्याच्यातली जी उपासना आणि माझी भक्ती, ते दोन्ही जे मन लावून तुझं काव्य वाचतील, उपासना म्हणून काव्य वाचतील, त्यांच्यावर मी कृपा करेन असं मी तुला वरदान देतो. आता मला येऊ द्या, स्वस्थानी जाऊ द्या, काय हरकत नाही देवा, आनंदाने जा. गोपाल कृष्ण भगवान.
जे आम्ही भारतामध्ये आंधळ्याला आंधळ म्हणत नाही, काय म्हणतो, सूरदास, गोपाल कृष्ण भगवान कैसी ये भलाई रे कन्हाई, कैसी ये भलाई रे कन्हाई, कैसी ये भलाई। कन्हाई पनिया भरत मोरी, गगरी गिराई कर के लड़ाई, कैसी ये भलाई। कैसी ये भलाई रे कन्हाई पनिया भरत मोरे, गगरी गिराई कर के लड़ाई, कैसी ये भलाई। कैसी ये भलाई रे कन्हाई पनिया भरत मोरे, गगरी गिराई कर के लड़ाई, कैसी ये। भला आई सनंद कहे ऐसो धीरा भयो कन्हाई, सनंद कहे ऐसो। सनंद कहे ऐसो धीरा भयो कन्हाई, का करू माई अब माने ना कन्हाई करत लड़ाई, कैसी ये भलाई रे कन्हाई पनिया भरत मोरे, गगरी गिराई कर के लड़ाई, कैसी ये भलाई रे, कैसी ये भलाई।